आमचे गुरुबंधू दत्ता महाराष्ट्रले राजेगावकर यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी जालना 35 कोटीला लुटला. 2023, 24, 25 साठी जे काही दुष्काळी अनुदान आलं होतं ते अनुदान 26 तलाट्यांनी मिळून 35 कोटी खाल्ले. हे आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. ती कविता मी तुमच्या समोर सादर करते. जन्म घेतला शेतकऱ्यांच्या पोटी आणि लुटले त्याचेच 35 कोटी. फक्त जालना 35 ला लुटला, बाकी महाराष्ट्राचा तर अंदाज कुठला. दिवाळीला शेतकऱ्याला कपडे नाही भेटले, पण त्याच्याच वाट्याचे या लबाडांनी लुटले. काय तलाठी साहेब, कुठं फेडणार हे पाप. कष्ट आठवा त्याचे आणि आठवा शेतकरी बाप. अंगावर दुखणं काढून तो शेतात राबला आणि त्याच्याच ताटातील वाटा तुम्ही चोरून खाल्ला. कृषी सहाय्यक हेच का सहाय्य तुमचं, नाही भागलं पगारावर, कमी पडलं आमचं. वा रे ग्रामसेवक, हीच का ग्रामसेवा, लबाड लुटारू खाई भ्रष्टाचारी मेवा. चला बघू आता शासन काय करतंय, की याच लबाडांशी हातमिळवणी करतंय. धन्यवाद दत्ता भाऊ, की आपण एक शेतकरी पुत्र आहात आणि शेतकऱ्याची बाजू मांडत आहात. आणि हेच निवेदन मांडण्यासाठी आमचा एक शेतकरी जेव्हा पालकमंत्र्यांकडे जातो तर पोलिसांनी त्याला कॉलरला पकडून गचुंड धरून बाजूला ढकललं. म्हणजे यामध्ये कोण कोण समाविष्ट आहेत? ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि पोलीस सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत का, असा प्रश्न उद्भवतो. शेतकऱ्याला न्याय कधी भेटणार?